बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुष्टीतून तयार झालेले राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते असून दोघेही लोकप्रिय नेते आहेत. ते जर भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ का, असा प्रश्न करत महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील शिवसैनिक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे कधी एकत्र येतील याची वाट बघत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरोश म्हस्के यांनी केले. म्हस्के यांच्या या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जात आहेत. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थान जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार नरोश म्हस्के यांनी मोठं विधान केले. मात्र हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केले. हे दोघे ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी मराठी माणसासाठी आनंदाचा सोहळा असेल, असे खासदार नरोश म्हस्के यांनी सांगितलं. मराठी माणसाच्या विकासाचा तसेच महाराष्ट्राच्या विकासाविषयी महाराष्ट्राचे नेते एकत्र येणं गरजेचं आहे, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली. राऊत यांच्या म्हणण्यानुसार शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मात्र पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे आणि मंडळींनी केल्याचंही त्यांनी सांगितलं. 2019च्या निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून लढल्या. सत्तेसाठी त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत, शिवसेनेच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसलं असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरिता काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना बाहेर काढण्याचं काम केलं. धनुष्यबाण हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, हे जगाला पुन्हा एकदा दाखवून दिल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एकत्र असतील तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाहीत, परंतु राज ठाकरे जर एकनाथ शिंदे यांना भेटले तर काही लोकांचा पोटशूळ उठणार असेल तर त्यांना उत्तर देणं आवश्यक असल्याचंही म्हस्के यांनी स्पष्ट केलं.